प्रधानमंत्री आज यवतमाळात येत आहेत आणि त्यांच्या दौऱ्याच्या निमित्त लागलेले पोस्टर्स आणि जाहिरातींमुळे परत आपल्या उमेदवारीवर चर्चा सुरू झाली आहे. एकंदर काय सांगा? बघा, त्या उमेदवारीवर चर्चा करण्याचा काहीच विषय नाही. 13 लोक जे आम्ही आहोत खासदार, त्यांचं तिकीट फायनल आहे. त्याच्यावर ते बोलण्याचा काही विषय नाही. उलट कालच्या मीटिंगमध्ये आमच्या बाकीच्या खासदारांनी की 22 सीटा ह्या शिवसेनेला मिळाल्या होत्या आणि त्या अनुषंगानेच शिवसेना म्हणून आता शिंदे साहेब आहेत आणि त्या 22 सीटा द्यावे अशी चर्चा बाकीच्याही खासदारांनी केलेली आहे. म्हणून उमेदवारीचा आजचा विषय नाही. आजचा विषय आहे की आदरणीय प्रधानमंत्रीजी, आदरणीय मोदी साहेब आज आपल्या यवतमाळला येत आहेत आणि दरवेळेला दर निवडणुकीच्या अगोदर यवतमाळमध्ये आदरणीय मोदी साहेब आलेले आहेत. 14 मध्ये, 19 मध्ये आणि 24 मध्ये. आणि आज हा महिलांचा जाहीर मेळावा आहे आणि त्याचबरोबर अनेक वर्षापासून आपण जे प्रतीक्षित होतो रेल्वेच्या, त्या रेल्वेला हिरवी झेंडी सुद्धा यवतमाळ, वर्धा, नांदेड या रेलवेला सुद्धा झंडा साहेब दाखवणार है. त्यामुळे अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. यवतमाळकरांचं जे स्वप्न रेल्वेचं होतं ते पूर्ण होत आहे आणि त्याचबरोबर ज्या काही आमच्या माता भगिनी आहेत ज्यांच्यासाठी मोठा निर्णय या आपल्या केंद्रीय आमच्या केंद्रामध्ये झालेला आहे, त्या अनुषंगाने सुद्धा या ठिकाणी फार मोठा उत्साह महिलांमध्ये आहे आणि म्हणून लाखोच्या संख्येने महिला येणार आहे. मोदी साहेबांचं एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आहे. या देशातच नाही, देशाच्या बाहेर सुद्धा त्यांचे चाहते आहेत. त्याच्यामुळे सगळ्यांसाठी हा मोठा उत्साहाचा दिवस आहे आणि म्हणून या दिवशी कुठल्याही अवंतर विषयावर ते बोलण्यापेक्षा आपल्याला मोदी साहेब अजून भरीव काय देतात त्याच्याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे. महिलांच्या या मेळाव्यात मोदीजींनी काय महिलांना गिफ्ट द्यावं, काय आपली अपेक्षा आहे, आपली काय मागणी त्यांच्याकडे? नाही, या अगोदरच आदरणीय मोदी साहेबांनी महिलांचे सेल्फ हेल्प ग्रुप आहेत त्यांना सुद्धा लखपती दीदी म्हणून या बजेटमध्ये 3 कोटी रुपये त्या ठिकाणी 3 कोटी महिला असाव्यात असं घोषणा केली. पण मी त्यावेळेला म्हटलं होतं की त्या 10 कोटी असाव्यात की या संपूर्ण भारतभरामधल्या महिला आणि महिलांचं आरक्षण जे आहे ते ऑलरेडी साहेबांनी दिले आहे आणि पुढचा काळ हा महिलांचाच काळ आहे असं मला वाटतं. कारण ज्या पद्धतीने आदरणीय मोदी साहेबांनी महिलांच्या संदर्भामध्ये घोषणा केल्या, मोठ्या संख्येने महिलांची ही संख्या भारतामध्ये आहे. 48% महिला आहेत आणि त्या अनुषंगाने त्यांनाही कुठे बाजूला न करता त्यांच्यावर ते पूर्णपणे फोकस आदरणीय मोदी साहेबांनी ठेवलेला आहे. म्हणून मोठ्या प्रमाणात महिला आमच्या अत्यंत खुश आहेत. ताई, तुम्ही पंतप्रधान मोदींना राखी बांधतात, आज काय ओवाळणी मागणार आहेत त्यांना? बघा, आदरणीय मोदी साहेब माझेच भाऊ नाही आहेत, तर करोडो आमच्या माता भगिनींचे ते भाऊ आहेत, पितृतुल्य आहेत आमच्या सगळ्यांसाठी आणि माझ्यासाठीच नाही तर सगळ्या महिलांसाठी देण्याचंच काम या ठिकाणी आरक्षणाच्या माध्यमातून आणि बचत गटाच्या माध्यमातून, आशा वर्कर असतील, अंगणवाडी सेविका असतील आणि जे काही स्टार्टअप आहे त्या माध्यमातून महिलांना भरपूर काही मोदी साहेबांच्याच नेतृत्वामधल्या सरकारने दिलेलं असल्यामुळे साहेब हे आम्हाला देतच आहेत. मागण्यासारखं या ठिकाणी काही नाही, कारण ऑलरेडी त्यांनी आम्हाला दिलेलं आहे आणि यानंतरही आमच्यावर ते महिला म्हणून महिलांवर ते लक्ष 100% आदरणीय साहेबांचं असेल हा मला विश्वास आहे. गेल्या 10 वर्षात मोदी सरकारनं शेतकऱ्यासाठी काहीच केलं नाही, त्यामुळे दाबडीत 2 दिवसापूर्वी रोष व्यक्त करण्यात आलं. याकडे तुम्ही कसं बघताय? नाही, बघा, आता ते काही आमचे विरोधात मधले लोक असतील आणि त्यांनी त्या करायला लावलं असेल असं मी समजते. या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी पण आम्ही भरीव काम करतो आहोत. सरकारचे अनेक भरीव निर्णय झालेले आहेत आणि याही पुढे होतील. हा 140 कोटीचा देश आहे. तुम्ही म्हणसाल की ते 2च वर्षामध्ये सगळं काही करा, असं होत नाही. 70 वर्षाचं दुखणं आहे किंवा 70 वर्षाच्या ज्या गोष्टी आहेत त्या 10 वर्षामध्ये नाही तर पुढच्या 5 वर्ष अजून चांगलं होणार. स्टार्टअप केलं, वंदे भारत केली, शेतकऱ्यांना 6,000ची मदत दिली, महिलांसाठी अनेक योजना केल्या, युवकांसाठी स्टार्टअप आहे त्या माध्यमातून युवकांना आपण रोजगार देण्यासाठी स्किल इंडियामधून देतोय. हे अनेक कामं या ठिकाणी केंद्र सरकारने केलेले असल्यामुळे असं जर कोणी स्टंट करत असेल तर त्या स्टंटला आम्ही काही महत्व देत नाही. महायुतीची जाहिरात काढली आहे, जाहिरातीमध्ये तुमचा फोटो नाही, तुम्हाला त्याच्या वाईट वाटतं? जाहिरात काढली आणि जाहिरातमध्ये फोटो नाही, त्यापेक्षा मोदी साहेबांचा फोटो लागलेला आहे आणि आदरणीय मोदी साहेब येत आहेत हे माझ्यासाठी सगळ्यात महत्वाची आनंदाची बाब आहे असं मी समजते. त्याच्यामुळे त्या गोष्टीला काही फोटो आला गेला हा स्थानिकचा विषय चालत राहील, परंतु मोदी साहेब येत आहेत हा विषय सगळ्यांसाठी फार महत्वाचा आहे. या जिल्ह्यासाठी महत्वाचा आहे. रेल्वेला हिरवी झेंडी मिळणार आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे असं मी म्हणते. आणि म्हणून कालच मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा बजेटमध्ये या ठिकाणी घोषणा केली, शकुंतलेला सुद्धा 50% शेअरिंग दिलाय. त्यानंतर जी काही आपली आदिलाबाद पर्यंत रेल्वे, वाशिम,
पुसद, माहूर आणि आदिलाबाद त्याला सुद्धा 50%ची शेअरिंग दिलेले. अशा पद्धतीने मोठे निर्णय केंद्र असू द्या राज्य असू द्या घेत आहेत. त्याच्यामुळे आम्ही आनंदी आहोत. आमची कोणावरती काही नाराजी वगैरे या ठिकाणी नाही. आणि म्हणून मी तर असं म्हणते की माझ्यासाठी फार मोठा आनंदाचा क्षण आहे. आदरणीय मोदी साहेब येतात. दरवेळेला मी ज्या वेळेला या ठिकाणी उमेदवारी माझी असते, मी निवडणूक लढते, त्या अगोदर आदरणीय मोदी साहेब येतात आणि माझ्यासाठी निश्चितच हे माझ्यासाठी वैयक्तिक पण माझ्यासाठी फार आनंदाची बाब. ताई, आज पंतप्रधान मोदींचा दौरा होत आहे, त्यानिमित्त पुन्हा एकदा आपण चर्चेत आलेला आहे या दृष्टिकोनातून की तुम्ही लोकसभेची तयारी करताय की विधानसभेची? अर्थातच मी लोकसभेची तयारी करते आहे. कारण काही लोकांनी म्हटलं म्हणून मी त्या ठिकाणी त्याविषयी मागच्या वेळेला बोलली होती. पण माझा लोकसभेवर दावा आहे. मी 5 वेळेला निवडून आलेली खासदार आहे. त्याच्यामुळे आणि हा विषय कुठे आजचा चर्चेचा आहे की उमेदवारी ठरवायसाठी थोडी साहेब इथे आले, महिलांना देण्यासाठी आले. महिला त्यांचं अभिनंदन करणार आहेत, महिला धन्यवाद देणार आहेत, त्यासाठी साहेब आलेले आहे. हे आमच्या पार्टी लेव्हलवर होईल. आमची मिटिंग झाली काल मुख्यमंत्री साहेबांसोबत. आणि आजचा विषय हा उमेदवारीचा नाही, आजचा विषय कोण काय लढणार आहे तो नाही. आजचा विषय हा आनंदाचा आहे आणि आजचा विषय महिलांचा आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहे. गेल्या 10 वर्षात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत. त्याकडे मोदी सरकारने कुठलंही लक्ष दिला नसल्याचा आरोप होते. असं म्हणता येणार नाही. शेतकऱ्यांना आम्ही आता सिंचन विहिरी मागेल त्याला सिंचन विहिरी देऊन राहिलो. त्यांच्या मालाला भाव सुद्धा आता सोयाबीनचा 1000 रुपये वाढलेला आहे. त्या अगोदर सुद्धा मी लोकसभेमध्ये बोलत असताना सोयाबीनवरती कपासीवरती मी बोलले. आणि टप्प्याटप्प्याने या सगळ्या गोष्टी होतील. शेतकऱ्यांच्याही बाबतीमध्ये अनेक निर्णय आदरणीय मोदी साहेबांनी केंद्र सरकारने घेतलेले आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी काही पंतप्रधानांकडे मागणी करणार? शेतकऱ्यांसाठी मी ऑलरेडी माझ्या सभागृहाच्या भाषणामध्ये मी बोललेलीच आहे की सोयाबीन असेल किंवा यातला कापूस उत्पादक शेतकरी असेल त्याच्यावर ते पुढच्या काळामध्ये निश्चित बजेटमध्ये भरीव अशी तरतूद असेल आणि त्या संदर्भामध्ये मी त्या ठिकाणी मागणी करते.